झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या तोडून घेणार आहे। याने कसं ती तोडणे हे नाही का, तोडणे आपले हे एक समज तयार होते मुलांमध्ये। याच्यातून खेचून आणि मग तोडून ते याच्यामध्ये टाकायचं। तर ही ॲक्टिव्हिटी घेऊया आपण। चला विदिशा, हे बघ काय आहे, झेंडूचे फुल आहे ना। त्या दिवशी तर आपण घेतली होते हे करायला, पण तू तर काही करूच दिलं नाहीस। आता करूया आपण। हां चले, आता हे कशी तोडते बघा विदिशा। हे घे विदी, घे घे पकडायला। अरे वा वा वा, हा पकड। हे बघू शकता तुम्ही, विदिशाकडून मी अशी चिमटी असते ना आपले, चिमटीमध्ये आपले हे फुलाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि खाली तोडून खाली टाकायच्या। हां, आणि त्याचा स्मेल पण द्यायचा, चांगला स्मेल येतो याचा, आणि त्याची जाणीव त्या मुलांना होते। बघ विदिशा, कसा स्मेल यायचा। हां आहे ना, आहे ना। हां, काय करतेस ते फुलांचं। हां हां, आपण तथागतांकडे हे करतो ना, आपण त्यांच्याकडे पूजास्थानामध्ये ठेवतो आपण फुलं। हां ठीक आहे, हे बघू शकता तुम्ही, याच्या पाकळ्या घे तोडून याच्यात टाकते विदिशा। घे घे विदी। हां हे तर बघू शकता कशी तोडते। याच्यामध्ये अळ्या वगैरे पण असतात, ते जर आधी चेक करून घेत जा, की पावसाळ्याच्या सीझनमध्ये मिळतात। विदिशा हे बघ, अरे वा, ही सेन्सरी खूप चांगली मिळते, मला तर खूप आवडते हे फुलांच्या पाकळ्या तोडणे। आणि तिलाही ती म्हणजे असं हलत वगैरे नाही, करू देते ही ॲक्टिव्हिटी। खेच ते खेच। अरे वा वा, टाक खाली। आता हे पकड पकड, हे पकड पकड, तुझ्या हाताने पकड। चल, हां विदिशाने पकडलं बघा। विदिशाच्या इथे ना, इथे प्रेस केलं ना की ती बऱ्यापैकी पकडते वस्तू, आणि जर तुम्ही एकदम खाली प्रेस केलं की सोडते सगळं। आता हे ना विदिशा, आपण फुलांच्या पाकळ्या तोडले ना, हे हातात घेऊन दाखव बघू, जर कसं वाटतंय बघ। हे सुगंध बघ किती छान येते बघ, हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ। हां छान येतो ना सुगंध। आता मुठीत घे, मुठीत घे। ह्या वजनाने हलक्या असतात आणि छान हा मुठीमध्ये पण येतात ना मुलांच्या। पकड बघू, हे बघा। आता मी हिला विदिशाला इथे पकडलंय, तरी पण तिने बऱ्यापैकी बघा एवढं छान पकडल्या ह्या पाकळ्या। हां अरे बापले, बघ विधी किती छान पकडल्यास तू। तो सोड खाली, हिला सोड 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 सोड। हां सोड, पुन्हा पकड, सोडा।